विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आलेला आहे। महायुतीने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला आणि त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू केली आहे। राज्यातील काही मतदारसंघात ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी भाजप नेत्यांनी केली आहे। बघूया। ईव्हीएमवर उमेदवारांचा संशय। राज्यातील 22 मतदारसंघात ईव्हीएम पडताळणी। मतदानाबाबत उमेदवार करून घेणार खात्री। विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू केली आहे। ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा पराभूत आमदारांना संशय आहे। ईव्हीएमवर संशय असणाऱ्या आमदारांमध्ये भाजप नेते राम शिंदे यांचाही समावेश आहे। महाराष्ट्रातल्या एकूण 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले। उमेदवारांना एकूण मतदान केंद्राच्या 5% मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी करता येते। एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी 47,200 रुपये शुल्क लागतं। कोर्टात कुणी आव्हान न दिल्यास अर्ज केल्याच्या 45 दिवसात ही पडताळणी होते। यामध्ये संगमनेरचे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात, पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार रमेश बागवे, कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदे, नगर शहर अभिषेक कळमकर, पारनेरच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राणी लंके, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राहुरीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, कोपरगावचे संदीप वरपे, विक्रमगडचे सुनील भुसारा, हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, शिरूरचे अशोक पवार, तर खडकवासल्याचे सचिन दोडके, चिंचवडचे राहुल कलाटे, तुमसरचे उमेदवार चरण वाघमारे, अनुशक्तीनगरचे फवाद अहमद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरी पाचपाखडीचे उमेदवार केदार दिघे, ठाणे शहरचे उमेदवार राजन विचारे, ओवाळा माजिवड्याचे नरेश मणेरा, डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे, ऐरोलीचे MK मडवी, बहुजन विकास आघाडीचे वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे उमेदवार क्षितेश ठाकूर, बोईसरचे उमेदवार राजेश पाटील यांचा समावेश आहे। ईव्हीएम बाबत सगळ्यांना शंका असल्यानं पडताळणी करत असल्याचा दावा पराभूत उमेदवार संदीप वरपेंनी केला। शंका माझ्या मनात, माझ्याच नाही तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे। कारण अनेक ठिकाणून नागरिक फोन करतात आणि ते म्हणतात की इतके कमी मताधिक्य कसं किंवा इतकी कमी मतं कशी, आम्ही तुम्हाला मतदान केलंय। अनेक ठिकाणी असं झालं की 300 मतदारांनी मिरवणूक काढली एका उमेदवाराच्या समर्थनात आणि ते 300 लोक मिरवणुकीने मतदानाला गेले। त्या बूथवर त्या उमेदवाराला 57च मतं पडले। राहत्यामध्ये एक उमेदवार आहेत जे अपक्ष उभे होते, भाजप बंडखोर, त्यांच्या बूथला त्यांना 2 का 4च मतं पडली, त्यांच्या घरात 40 मतं आहेत। पराभव पचवता आला नाही ते उमेदवार ईव्हीएमवर संशय घेत असल्याचा आरोप भाजपच्या शिवाजी कर्डिलेंनी केला। 100-200 मतांनी पराभव झाला असता आणि मग जर मागणी केली असती तर कदाचित ती गोष्ट मान्य केली असती। परंतु आज 34,500 लोकांनी विजय करण्याचं काम केलंय आणि त्याला जर हरकत घेतली तर मला असं वाटतं ते पराभव त्यांची पचवायची क्षमता दिसत नाही। कारण पराभव पचायला सुद्धा तेवढी क्षमता लागते। राम शिंदेंनी ईव्हीएम पडताळणीचा अर्ज करून अमित शहांवर संशय घेतल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला। चांगली गोष्ट आहे, त्यांनी फेर तपासणीची मागणी तिथे केलेली आहे। मग कुठेतरी अप्रत्यक्षपणे आव्हान हे अमित शहांना, मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना राम शिंदे सरांनी केलेलं आहे। चांगली गोष्ट आहे, काय करायचं करा, मोजा। त्याच्यात काही केलं तरी व्हीव्हीपॅट मध्ये काही गोंधळ आहे असं मला वाटत नाही। ईव्हीएम मशीनच्या पडताळणीत पराभूत उमेदवारांची शंका दूर होते का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।